मी सुरुवात करतो. येस. नमस्कार. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि या एका आठवड्यामध्ये परत आपण सगळेजण भेटतोय. मागच्या आठवड्यातच आपण भेटलो होतो. ते मुख्यतः सध्याची जी वातावरणामधली हवेचा दर्जा आहे आणि वायू प्रदूषण होतं आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर मागच्या वेळेला चर्चा केलेली होती. त्या विषयाव्यतिरिक्त जे दीर्घकालीन उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील अध्यक्षांनी आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. त्याच्याबरोबर त्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला कल्पना आहे की सध्या मुंबईमध्ये आपली जी AQI लेवल ही गेल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी खरोखरच चिंताजनक झालेली होती. त्याच्यावरती आपण तातडीने काही उपाययोजना केल्या. सुदैवानं निसर्गाने देखील आपल्याला गेल्या 2 दिवसामध्ये चांगली साथ दिलेली आहे आणि सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून आता मुंबईच्या हवेचा दर्जा हा मागच्या आठवड्यापेक्षा लक्षणीयरित्या सुधारलेला आहे आणि पुढचे काही दिवस देखील सातत्यानं आमचे प्रयत्न चालू राहतील. मागच्याच आठवड्यामध्ये मी आणि अविनाश ढाकणे साहेबांनी त्याचप्रमाणे आमचे AMC या सर्वांनी आपल्याला सविस्तर या संदर्भामध्ये विशद केलेलं होतं. त्याच्यामुळे मी या प्रसंगी आपला जास्त वेळ घेत नाही. या विषयाव्यतिरिक्तच माननीय अध्यक्षांनी प्लॅस्टिक मुक्ती असेल, सिंगल यूज प्लॅस्टिक, त्याचप्रमाणे महापालिकेचे चालू असणारे STPचे प्लांट्स आणि इतर उपाययोजना यांचा देखील सविस्तर आढावा घेतलेला आहे. मी या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो. आपण 2 ठिकाणचे कन्स्ट्रक्शन्स पूर्णपणे बंद केले होते आणि हे भायखळा आणि बोरिवली ईस्ट या भागातले. या भागामध्ये जे आपण कन्स्ट्रक्शन बंद केले होते हे फक्त खाजगी विकासकाचे कन्स्ट्रक्शन नव्हते, तर ते महापालिकेचे देखील होते आणि बाकी शासकीय यंत्रणांचे देखील होते. त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही, कारण उडणाऱ्या धुळीला हे कुठल्या प्रोजेक्टमधनं उडतंय हे लोकांना काय त्याच्याशी घेणं देणं असत नाही. ती धूळ आहे, ती धूळ आहे, शेवटी डस्ट आहे. त्याच्यामुळे सगळे प्रकल्प बंद केले होते आणि आता गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही त्याचा काळजीपूर्वक तपासणी करतोय. बोरिवली ईस्ट या भागामधलं प्रदूषण जे आहे ते पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेलं आहे आणि भायखळाचे जे आताचे सध्याचे AQI निर्देशांक आहेत हे देखील साधारणतः 125 ते 140 या दरम्यान आता सध्या आलेले आहेत. त्याच्यामुळं पुढचे 24 तास आम्ही त्याच्यावरती व्यवस्थित निरीक्षण ठेवू आणि हे जर असेच राहिले तर आम्ही ते बांधकाम बंदी जी आता केलेली आहे ती उठवण्याचा विचार करू. ॲट द सेम टाईम आता 2 ठिकाणं नेवीनगर आणि शिवाजीनगर गोवंडी इथले निर्देशांक 200च्या पुढे गेलेले आहेत आणि जे मागच्या आपल्या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की सातत्यानं 4-5 दिवस जरी निर्देशांक 200च्या पुढे गेले तर या ठिकाणी देखील आम्हाला अशा पद्धतीनंच म्हणजे बांधकाम बंदी आणि महापालिकेचे इतर जे काही उपाययोजना आहेत त्या हाती घ्याव्या लागतील. तर या 2 ठिकाणांवरती सध्या आम्ही लक्ष ठेवून आहे. सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सर ह्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की आज खरोखरच मुंबईची परिस्थिती आणि मुंबईची पुढची वाटचाल ही चांगल्या एका सक्षम नेतृत्वाच्या हातात आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. की आज फक्त एअर क्वालिटी संदर्भातच नाही तर मुंबईच्या अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यावर आमची
डिटेलमध्ये आज एक डिस्कशन झालं, डिटेलमध्ये प्रेझेंटेशन पाहिलं, तर नक्कीच काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हने जर आपण पाहिलं तर बरेचशा उपाययोजना त्यांनी ऑलरेडी प्लॅन केलेल्या आहेत. तर जसं गगराणी सर म्हणाले की मागच्याच आठवड्यामध्ये जसं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी तात्पुरत्या उपाययोजना ज्या केलेल्या आणि त्याचं रिझल्ट आज आपल्याला दिसतंय. ते मागच्या आठवड्यात एअर क्वालिटी घसरली होती, तर आजच्या दिवशी एअर क्वालिटी लास्ट वीकपेक्षा बेटर आहे आणि ती दिवसेंदिवस बेटर होत जाईल. पण नक्कीच त्याच्यामध्ये ज्या त्यांनी तात्पुरत्या उपाययोजना केल्या त्याचबरोबर आज नेचरचा सुद्धा मोठा त्याच्यामध्ये भाग आहे. त्याच अनुषंगाने आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुंबई ही डेव्हलप होत चालली, ही वाढत चालली. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे, ते इन्फ्राचं काम असेल, रिअल इस्टेटचं असेल किंवा मग अनेक दुसऱ्या गोष्टीचं कामं असेल, तर त्या अनुषंगाने आपल्या इकडे एअर क्वालिटी ही मी मानतो की ही उत्तम आहे. ज्या पद्धतीने ज्या स्कोपवर काम सुरू आहे इतर कुठल्याही देशामध्ये जर आपण पाहिलं तर ते एवढं सोपं नाही आहे कंट्रोल करणं. पण हॅट्स ऑफ टू गगराणी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं, त्यांनी चांगले एफर्ट घेत आहेत. त्याच अनुषंगाने दुसरा एक मोठा प्रश्न आज आम्ही जो डिस्कस केला तो आहे आपलं सिवेज ट्रीटमेंट. आज आपल्याला कल्पना आहे की जे 2006मध्ये जे फ्लड आलेलं 26 जुलै हा एक काळा दिवस होता आणि तेव्हापासून हे जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहेत हे अजूनही ऑपरेशनल झालेले नाही आहेत. हा एक मोठा विषय आहे. तर आज वेळेअभावी त्याचा आम्ही एक आढावा घेतलेला आहे आणि ते काम बऱ्यापैकी सुरू आहे आणि ते काम कम्प्लिशनच्या स्टेजवर कधीपर्यंत येणार आहे अशी एक डेडलाईन आम्ही त्यांच्याकडून मागितलेली आहे. पण तोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत हे जे टेम्पररी जे ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो का याच्यावर सुद्धा आमची चर्चा झालेली आहे. तर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे की टेम्पररी सोल्युशन आपण काय करू शकतो हे त्यांच्याकडून आम्हाला एक सोल्युशन येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे 3 नद्या आहेत, मिठी, बोईसर आणि दहिसर, ह्या ज्या 3 नद्या आहेत त्या नद्यांचं पुनर्जीवन कसं करायचं त्याचं सुद्धा आज आढावा घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं काम सुरू आहे. पण ते काम किती स्तरावर आलेलं आहे, कधी कम्प्लिशन डेट आहे त्याच्यासुद्धा आम्ही त्यांना अधिक माहिती मागितलेली आहे. फक्त माहिती मागण्यापुरतंच आम्ही थांबणार नाही. तर जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर मंडळाच्या स्तरावर सुद्धा आम्ही आमचे डायरेक्शन्स त्यांना देऊ आणि ते काम पूर्णतः कधी लवकर होईल त्याच्यावर आपण ते अंमलबजावणी करू. दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती असेल, त्याच्यामध्ये पत्रकार बांधव आणि मीडियाचा फार मोठा सहभाग लागतो. आम्हाला तो सहभाग भेटत नाही. तो आहे सिंगल यूज प्लास्टिक. आज जनजागृतीसाठी मीडियाकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तसा प्रतिसाद भेटत नाही. महानगरपालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे वारंवार ग्राउंड लेवलवर काम करतात. पण एक मीडियाकडून आम्हाला त्याबद्दल सपोर्ट लागेल की कुठल्या गोष्टी अलाउड आहेत, कुठल्या गोष्टी नाही अलाउड आहेत. ह्याचं जनजागृती आम्ही आमच्या स्तरावर करतोच, महानगरपालिका त्यांच्या स्तरावर सुद्धा करते. पण आपण सुद्धा मीडिया म्हणून आपल्या स्तरावर सुद्धा त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण ते सोडून महानगरपालिकेने त्यांच्या स्तरावर अजून काय उपाययोजना करू शकतात की ज्या गोष्टी, ज्या सिंगल यूज प्लास्टिक जे आहेत, मग ते डिस्पोजेबल आयटम असेल किंवा मग कॅरी बॅग्स असो, ह्या कशा बंद होतील ह्याच्यावर सुद्धा उपाययोजना आज आम्ही इथे डिस्कशन केलेलं आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे देवनार डम्पिंग यार्डचा. आज आपल्याला कल्पना आहे की ती किती जुनी डम्पिंग यार्ड आहे. आज तिकडे जरी डम्पिंग बंद झाले असेल तर तिकडे करोडो टन आज तिकडे लेगसी वेस्ट आहे. तर तो लेगसी वेस्ट कसा ट्रीट करणार आहेत, त्याचं काय त्यांनी प्लॅन केलेलं आहे, ह्याचाही प्लॅन महानगरपालिकेकडून आमच्याकडे येणार आहे. आणि त्यांनी प्राथमिक चर्चा केलेली आहे की ते काय करणार आहेत, कसं करायचं आहे. जसं गोराईचं बंद केलं, जसं मुलुंडचं बंद केलं, तसंच त्या धर्तीवर देवनारचं सुद्धा बंद करायचा त्यांचा प्लॅन आहे. तर तो प्लॅन आला की लगेच आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर तुम्हाला सांगूच
त्याच अनुषंगाने महानगरपालिकेचे आयुक्त माननीय दुर्राणी सर हेही आपल्याला कळवतील. आणि दुसरा एक महत्त्वाचा घटक जो आहे, आज जसं मी म्हणालो की मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचं किंवा रिअल इस्टेटचं काम चालू आहे, तर बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन डेब्री जनरेट होते. तर एक चांगली आनंदाची बाब आहे की मुंबई महानगरपालिका मला वाटतं हे पहिली महानगरपालिका असेल ज्यांनी त्यांच्या स्तरावर CND वेस्ट हे रिसायकल करण्यासाठी स्वतःचं प्लांट लावलेलं आहे. 2 प्लांट लावलेलं आहेत. तर ह्याबद्दलही मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो. म्हणजे जसं आपण मागच्या काळात बघायचो, हे कन्स्ट्रक्शन डेब्री ट्रकवाले हे कुठेही रस्त्यावर टाकून द्यायचे किंवा मग तुमच्या मीरा रोडच्या आसपास कुठेतरी टाकून द्यायचे, चेकनाकाच्या आसपास टाकून द्यायचे, मडमध्ये टाकून द्यायचे. तर हे कुठेतरी थांबेल आणि थांबलेलं आहे. त्या अनुषंगाने आज CND वेस्ट हे रिसायकल करण्यासाठी किंवा त्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर 2 प्लांट इन्स्टॉल केलेले आहेत आणि हळूहळू त्याची कॅपॅसिटी वाढत जाईल. आणि ह्या अनुषंगाने आज ही पहिली बैठक होती. ह्यापुढे आम्ही आणि आमची सगळी वारंवार आमचे इंटरॅक्शन चालू राहील. आणि जसं आज एअर क्वालिटी संदर्भात काही जे मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत, तर आता आमची प्राथमिक चर्चा सुरू होती, चर्चा होत असते वारंवार. तर ते मॉनिटरिंग स्टेशन्स हे व्हॅलिडिटी आहे की नाही ते प्राथमिक सगळ्या न्यूज माध्यमांनी चेक करायचे. आज काय होतं की आपण कुठलं तरी मशीन घेऊन येतो चायनावरून, कुठून तरी चायनाने कुठल्याही देशातून, आणि आपण एअर क्वालिटी मागतात. पण ह्या मशीन्स ह्या व्हेरीफाईड बाय CPCB, व्हेरीफाईड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, व्हेरीफाईड बाय MPCB आहेत की नाही. जर असतील तरच ती त्याचे जे आहेत पॅरामीटर्स ते करेक्ट आहेत. आणि कुठल्याही इतर मशीनवर आपण अवलंबून राहू नका. आज CPCBची वेबसाईट असेल, MPCBची वेबसाईट असेल, महानगरपालिकेचं स्वतःचं ॲप आहे, त्या ॲपवर ज्या काय माहिती आहेत ही व्हेरीफाईड माहिती असेल. म्हणून मी वारंवार सांगतो की माध्यमांनी आपण फार मोठा रोल प्ले करता इन टर्म्स ऑफ क्रिएटिंग पॅनिक अमंग्स द पीपल. आपण कुठलीही माहिती देताना थोडी आमच्याकडून व्हेरीफाय करून घेतली तर मला असं वाटतं की बरं होईल. आणि नक्कीच जर कुठे खरंच अशी अलार्मिंग सिच्युएशन असेल तर आमचे मोबाईल स्टेशन्स रेडी आहेत. जसं आताच आम्ही चर्चा करत होतो, तर नेव्ही नगरमध्ये पॅरामीटर हाय वाटले तर लगेच आमचे माननीय सदस्य सचिव अविनाश जाकणेजी ह्यांनी तिकडे मोबाईल व्हॅन डिप्यूट केलेली आहे. तिकडे आत्ताची सिच्युएशन काय आहे ते आम्हाला लगेच कळेल. अशा आमच्या टोटल 12 मोबाईल व्हॅन्स आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर सुद्धा ते मोबाईल व्हॅन प्रोक्युअर करा. या प्रत्येक ठिकाणी आपल्याला मॉनिटरिंग स्टेशन लावणं शक्य होत नाही. म्हणून त्या मोबाईल व्हॅन जर कुठे असतील तर लगेच त्या डिप्यूट करता येतील. म्हणून मला असं वाटतं की आज ही प्राथमिक पहिली बैठक आहे. अशा रेग्युलर बैठका होत राहतील, कारण की त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं, नवीन आयडियाज येतात, कारण की आमच्या मंडळाचे बरेच एक्सपर्ट आहेत. त्याच अनुषंगाने महानगरपालिका यांचा संबंध हा लोकांशी डायरेक्ट संबंध येतो. आज मंडळाचे आम्ही सगळे अधिकारी लोकांशी डायरेक्ट संबंध तसा येत नाही, पण महानगरपालिकेला नेहमीच एक सपोर्ट सिस्टम म्हणून मंडळ हमेशा त्यांच्यासोबत आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आदरणीय दुर्राणी सर आणि अमितजी आणि त्यांच्या पूर्ण टीमना मी धन्यवाद देतो की आज त्यांनी आम्हाला वेळ दिला. आणि अशाच रीतीने सोबत काम करत राहिलो तर नक्कीच फक्त मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच एक नक्कीच मोठी महानगरपालिका आहेच, पण इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंटसुद्धा त्यांनी एक पायनियर होतील अशी मी त्यांच्याकडून आशा करतो. आणि आपल्याला आता काही प्रश्न असतील तर आपण कृपया ते प्रश्न विचारावे.